नमस्कार. BMS सेकंड इयर रसशास्त्र एवं भेषज कल्पना पेपर 2 च्या आज आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पाहणार आहोत. PYQs पाहणार आहोत. यामध्ये आपण मागील 5 ते 6 वर्षांचे क्वेश्चन पेपर पाहणार आहोत. तर जसं मी मागील व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं व दर व्हिडिओमध्ये सांगतोय की हे क्वेश्चन पेपर हे जुन्या फॉर्मॅटनुसार आहेत. तर त्यांना 20 मार्कांचे MCQ नव्हते, तर यावर्षी म्हणजे 21 बॅचपासून 20 मार्काचे MCQ सुद्धा ॲड केलेले आहेत. तर यांना 3 मार्कांचे प्रश्न होते, पण ते तुम्ही इग्नोर करू नका. त्यांना वाचा, वरवरून का होईना पण वाचा, एकदा डोळ्याखालून जाऊ द्या, जेणेकरून पेपरमध्ये जर तसाच प्रश्न आला तर तुम्हाला 5 मार्काला सुद्धा तो लिहिता यावा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात. आपल्याकडे विंटर 2014चा पेपर आहे, त्यामध्ये हे तुम्ही 3 मार्कांचे प्रश्न पाहू शकता. ते एकदा वाचून घ्या. त्यानंतर 5 मार्कांच्या क्वेश्चन्समध्ये स्नेहमूर्छना संकल्पना लिहून घृतमूर्छना सविस्तर वर्णन करा. त्यानंतर रसक्रिया परिभाषा लिहून रसांजन निर्माण विधी व त्याचा उपयोग लिहा. पथ्यकल्पना परिभाषा सांगून पथ्यकल्पनेचे महत्त्व सउदाहरण स्पष्ट करा. औषध निर्माण शाळेतील विविध विभागांची नावे व त्यात वापरल्या जाणाऱ्या यंत्रांची नावे लिहा. त्यानंतर स्वरस निर्माण विधी पद्धती वर्णन करा. गुगुळ शोधन विधी सांगून त्रिफळा गुगुळ घटक द्रव्य निर्माण व उपयोग मात्रा लिहा. अर्ककल्पना वर्णन करून गुलाब पुष्प अर्क निर्माण वर्णन करा. त्यानंतर लॉंग आन्सर क्वेश्चन्समध्ये स्नेहयोनी, स्नेहप्रकार, स्नेहमूर्छना, स्नेहसिद्धी परीक्षा सांगून नारायण तेल घटक द्रव्य निर्माण व उपयोग वर्णन करा. भेषज कल्पना आधारभूत सिद्धांत सांगून शुष्क आर्द्र द्रव्य ग्रहण नियम व मानाचे महत्त्व वर्णन करा. त्यानंतर बस्ती प्रकार सांगून नेत्रकल्पना सविस्तर वर्णन करा. संधान परिभाषा सांगून संधानाचे प्रकार, परीक्षा, द्राक्षारिष्ट घटक द्रव्य निर्माण, उपयोग व त्याची मात्रा वर्णन करा. नेक्स्ट आहे विंटर 2016चा पेपर. यामध्ये तुम्ही 3 मार्काचे प्रश्न एकदा वाचून घ्या. SAQमध्ये स्नेहप्रकार लिहून स्नेहसिद्धीची परीक्षा लिहा. त्रिफळामशी निर्माण व त्याचा उपयोग लिहा. गुगुळचे प्रकार व गुगुळ शोधन लिहा. अपामार्ग क्षार निर्माण व त्याचे उपयोग लिहा. क्वाथ परिभाषा लिहून क्वाथाच्या उपकल्पनांची नावं लिहा. मान प्रकार लिहून मान परिभाषा लिहा. आणि रसक्रिया निरुक्ती लिहून गुळूची घन निर्माण लिहा. लॉंग आन्सर क्वेश्चन्समध्ये चूर्ण कल्पना सविस्तर वर्णन करून हिंगवाष्टक चूर्णाचं निर्माण, मात्रा, अनुपान व सेवनकाल लिहा. नेत्रबाह्योपचार सविस्तर वर्णन करा. पंचविध कषाय कल्पना सविस्तर वर्णन करा. त्यानंतर मुखकल्पना सविस्तर वर्णन करा. नेक्स्ट हा आहे समर 2017चा पेपर. त्यामधले हे 3 मार्कांचे शॉर्ट आन्सर क्वेश्चन एकदा पाहून घ्या. 5 मार्काच्या क्वेश्चन्समध्ये घृतमूर्छना वर्णन करा. त्यानंतर खालील उपकरणांची रचना व त्याचा उपयोग थोडक्यात लिहा. त्यामध्ये ग्रॅन्युलेटर आणि एज रनर मॉडर्नचे इक्विपमेंट्स आहेत. त्यानंतर क्षार व क्षारसूत्र निर्माण विधी लिहा. कवल, गंडूश व प्रतिसारण वर्णन करा. आयुर्वेदिक कल्पांच्या मानकीकरण संदर्भात थोडक्यात माहिती लिहा, म्हणजे स्टँडर्डायझेशन ऑफ आयुर्वेदिक फॉर्म्युलेशन्स. त्यानंतर नेत्रोपचारार्थ कल्पांची नावे लिहून अंजन वर्णन करा. त्यानंतर मान, व्याख्या, प्रकार व आवश्यकता वर्णन करा. नेक्स्ट लॉंग आन्सर क्वेश्चन्समध्ये संधान, व्याख्या, प्रकार, सिद्धिलक्षण लिहून कुमार यासव या कल्पाचे घटक द्रव्य निर्माण विधी, मात्रा व उपयोग लिहा. भेषज कल्पनेचा क्रमिक विकास वर्णन करा. तुम्हाला जर हे वाटत असेल की एका क्वेश्चनमध्ये एवढं सगळं का विचारले, तर एक गोष्ट लक्षात घ्या की हे 15 मार्काचे क्वेश्चन आहेत. त्या हिशोबाने त्यांनी ते कंटेंट विचारलं आहे. 10 मार्काच्या हिशोबाने थोडा कमी कंटेंट विचारला जातो. त्यानंतर डिस्क्राईब द ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1940 अँड रूल्स 1945. त्यानंतर डिस्क्राईब इन ब्रीफ, म्हणजे थोडक्यात वर्णन करायचं आहे क्वाथ कल्पना, अवलेह कल्पना आणि लवण कल्पनेचं. नेक्स्ट आहे समर 2018चा पेपर. त्यामधले हे 3 मार्कांचे प्रश्न तुम्ही पाहू शकता. हेच प्रश्नसुद्धा विचारले जाऊ शकतात, फक्त यात काहीतरी एखादा कंटेंट वाढवतील किंवा नाही पण वाढवणार, असे प्रश्नसुद्धा विचारू शकतात. त्यामुळे तुम्ही असं समजू नका की हे 3 मार्काचे हे येणार नाही, ते सुद्धा विचारू शकतात. शॉर्ट आन्सर क्वेश्चन्समध्ये औषध सेवन काल सांगून त्याचे महत्त्व लिहा. त्यानंतर अनुवासन बस्ती, नेत्रतर्पण विधी, उपयुक्त द्रव्य व उपयोग लिहा. त्यानंतर उपनाह कल्पना, सिक्त तेलाचे घटक द्रव्य निर्माण विधी व उपयोग लिहा. अर्ककल्पनेचे प्रकार व गुणधर्म लिहा. त्यानंतर स्वरस व्याख्या लिहून वासा पुटपाकास स्वरस निर्माण विधी, मात्रा व उपयोग लिहा. नेक्स्ट इथे आहेत लॉंग आन्सर क्वेश्चन्स. त्यामध्ये संधान कल्पनेची व्याख्या, प्रकार सविस्तर वर्णन करून अशोकारिष्टाची घटक द्रव्ये निर्माण विधी, सिद्धी लक्षणं व उपयोग सविस्तर लिहा. त्यानंतर पंचविध कषाय कल्पनेचे वर्णन करून क्वाथ कल्पनेचे उपकल्पनांसह वर्णन करा. नेक्स्ट आहे विंटर 2019चा पेपर. त्यामधले हे 3 मार्कांचे प्रश्न आहेत. प्रमत्त्याची परिभाषा, गंडूश, कवलचा भेद, सीतोफलादी चूर्ण, त्यानंतर गुळूची घन, त्रिफळामशी निर्माण, त्यानंतर अर्कलवणाचा निर्माण, हे सुद्धा तुम्ही एकदा वाचून घ्या. 5 मार्कांच्या क्वेश्चन्समध्ये
कांजी निर्माण विधी व त्याचा उपयोग लिहा. त्यानंतर हिम कल्पना वर्णन करून धान्यक हिम निर्माण विधी, मात्रा व उपयोग लिहा. क्षीरपाक म्हणजे काय? अर्जुन क्षीरपाक निर्माण विधी व उपयोग लिहा. गुगुळ कल्प म्हणजे काय? त्रिफळा गुगुळचे घटक द्रव्य निर्माण व गुणधर्म आणि उपयोग लिहा. त्यानंतर यवागु व युष निर्माण, त्यांचे प्रकार व त्याचे उपयोग लिहा. संजीवनी वटीचे घटक द्रव्य निर्माण, गुणधर्म व त्याचा उपयोग लिहा. नेक्स्ट आहेत लॉंग आन्सर क्वेश्चन्स. स्नेहपाक परिभाषा, पाक प्रकार व सिद्धी लक्षणं सविस्तर लिहा. नेत्रकल्पनाचे सविस्तर वर्णन करा. त्यानंतर लेपाची परिभाषा, प्रकार व वापरण्याचे नियम लिहून दशांग लेपाची घटक द्रव्ये, गुणधर्म व उपयोग लिहा. तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची अशी की त्यांना ऑप्शन्स होते, म्हणजे हे जे पेपर आपण बघतोय प्रिव्हियस इयरचे, तर त्या बॅचच्या मुलांना ऑप्शन्स होते की 4 पैकी 3 लिहा किंवा SAQ मध्ये 7 पैकी 6 लिहा. तर तुम्हाला माहिती असेल की तुम्हाला कोणतेही ऑप्शन नाही आहेत. जेवढे प्रश्न आले तेवढे सगळे अटेम्प्ट करायचेच आहेत. पाहूयात पुढे. क्वाताच्या उपकल्पनांची नावे लिहून कोणत्याही 2 उपकल्पनांचे सविस्तर वर्णन करा. त्यानंतर नेक्स्ट पेपर आहे समर 2020चा. त्यामध्ये 3 मार्कांचे प्रश्न. हिंगवाष्टक चूर्णाची घटक द्रव्य व उपयोग लिहा. लेपाचे प्रकार. त्यानंतर एक लाईन दिले आणि त्या सूत्राचं थोडक्यात स्पष्टीकरण करायला सांगितलंय. त्यानंतर प्रक्षेप, आवाप, कल्क यांचे अर्थ विचारलेत. शुष्क आर्द्र यांचा ग्रहण नियम लिहायला सांगितलंय. त्यानंतर जात्याधिकृताचे घटक द्रव्य व उपयोग लिहा. तर हे 3 मार्काचे क्वेश्चन आहेत. तर एक गोष्ट अशी की नुसतं प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर पाहिले, त्यातले अभ्यास केला म्हणजे झालं असं नाही. तर क्वेश्चन पेपर पाहत तुम्हाला ह्या वर्षीची जी करंट सिलेबस कॉपी आहे तर ती पण तुम्हाला एकदा पाहणं गरजेचं आहे. सोबत एक साथ ठेवून त्याला तुम्ही ॲनालिसिस करणं गरजेचं आहे. कोणता टॉपिक आहे, कोणता नाही. असं खूपदा होऊ शकतं की प्रिव्हियस इयरला तो प्रश्न LAQसाठी इम्पॉर्टंट आहे, पण यावर्षी आपल्या सिलेबस कॉपीमध्ये तो DK आहे किंवा NK आहे, असं सुद्धा होऊ शकतं. तर ते सुद्धा एकदा तुम्ही व्हेरीफाय करून अभ्यास करा. नेक्स्ट आपल्याकडे SAQ आहेत. क्षीरपाक निर्माण विधी सौदाहरण स्पष्ट करा. आसव सिद्धीचे लक्षणं लिहा. स्नेहपाक निर्माणाची सामान्य पद्धत व स्नेहसिद्धीचे लक्षणं लिहा. त्यानंतर अर्क म्हणजे काय आणि अर्कचे निर्माण विधी लिहा. गोडूचे सत्व निर्माण विधी व त्याचा उपयोग लिहा. अविपत्तिकर चूर्णाची घटक द्रव्य व निर्माण विधी लिहा. आणि कवल गंडूश यातला भेद लिहा. त्यानंतर लॉंग आन्सर क्वेश्चन्समध्ये भेषज कल्पनेचे आधारभूत सिद्धांत सविस्तर लिहा. त्यानंतर खालील कल्पांची घटक द्रव्य, मात्रा व उपयोग लिहा. त्रिफला गुगुळ, अर्क लवण आणि संजीवनवटी. आता इथे प्रश्न एवढा स्पेसिफिक विचारला आहे की त्या कल्पांचे घटक द्रव्य, मात्रा आणि उपयोग एवढ्याच गोष्टी लिहायच्यात. तर आपण पण तेवढंच लिहिलं पाहिजे. उगाच निर्माण विधी लिहिणं, त्यात वेळ घालवणं, मग वेळ घालवल्यामुळे आपला इतर गोष्टींमध्ये टाईम कमी पडू शकतो. तर जेवढं विचारलं आहे तेवढं लिहा. मार्क्स भेटतात युनिव्हर्सिटीमध्ये. जिथे आवश्यक आहे तिथे श्लोक टाका. नेक्स्ट GMP म्हणजे काय, त्याचे इम्पॉर्टन्स लिहायचे आहेत. आणि लास्ट आहे अवलेह कल्पनेची परिभाषा लिहून च्यवनप्राश अवलेह घटक द्रव्य निर्माण विधी, मात्रा व उपयोग लिहा. तर हे होते रसशास्त्र एवं भेषज कल्पना पेपर 2चे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स. मागील व्हिडिओमध्ये आपण पेपर 1चे सुद्धा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पाहिले आहेत. जर तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर चॅनलमध्ये जाऊन तो सुद्धा व्हिडिओ पहा. तसंच इतर विषयाचे सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेत, ते सुद्धा अवश्य पहा. तसंच हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व तुमच्या इतर सर्व मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा व त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचू द्या. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.